डोंबिवली पश्चिमेमध्ये मूर्तिकार गायब झाल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। इतकेच नाही तर पोलिसांना सूचना देऊन पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आता ग्राहकांचा संताप हा पोलिसांवरती देखील होत आहे। मी सध्या आहे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोड परिसरामध्ये आणि याच ठिकाणी आळंदी कला केंद्र असं कारखाना जो आहे तो गणपतीचा कारखाना या ठिकाणी आहे आणि याच कारखान्यामध्ये गेले 2 ते 3 महिन्यापासून डोंबिवलीकरांनी आपल्या मूर्त्या या ठिकाणी बुक केल्या होत्या। मात्र 2 ते 3 दिवसापासून मूर्तिकार फोन स्विच ऑफ करून या ठिकाणाहून फरार झालेला आहे। 2 ते 3 दिवसापासून हे ग्राहक जे आहेत ते मूर्तिकारांना सतत फोन करत आहेत, मात्र त्याचा फोन लागत नाही। तर दुसरीकडे कारखान्यावरती येऊन पाहता तर तो या ठिकाणी दिसत नाही। अनेक मूर्त्या ज्या आहेत त्या बिना रंगोट्या केलेल्या आणि अशाच प्रकारच्या बनवत असल्याच्या स्थितीमध्ये या ठिकाणी आहेत। अनेक सार्वजनिक मंडळ असतील किंवा घरगुती गणपती असेल यांनी गेले 2 ते 3 महिन्यापासून या ठिकाणी मूर्त्या या ठिकाणी बुक केल्या होत्या। मात्र मूर्तिकार गायब झाल्याने आता संतापाचे वातावरण जे आहे ते या ठिकाणी पसरलेले आहेत। कारखान्यात कोणी नसल्यावर आपापली मूर्ती जी बुक केलेली आहे त्या स्थितीत अवघे काही तास बाकी आहे गणेश उत्सवाला आणि एवढ्या याच्यामध्येच आपण नवीन मूर्ती कुठनं आणायची हा विचार करून आहे त्या स्थितीत आपली मूर्ती जी आहे ते या ठिकाणी जे भक्त आहेत ते घेऊन जाताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर याची सूचना जी आहे ती स्थानिक पोलिसांना काल काही नागरिकांना दिलेली, मात्र पोलिसांनी या ठिकाणी दुर्लक्ष केल्याने आता या ग्राहकांचा रोष जो आहे तो पोलिसांवरती दिसून येत आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून आणा अशा प्रकारचं सांगत पोलिसांवरती देखील ग्राहक जे आहेत ते संताप या ठिकाणी व्यक्त करत आहेत। एकंदरीत हा जो मूर्तिकार आहे नेमका गेला कुठे आणि अशा प्रकारात अवघे काही तासच बाकी आहेत आणि आता नवीन मूर्ती आणायची कुठून आणि कुठेतरी त्या मूर्तिकारावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा याचा देखील जोर आता ग्राहकाकडनं पोलिसांवरती केला जात आहे आणि अशी देखील मागणी आता ग्राहकाकडनं केली जात आहे। मूर्ती जी आहे ती या ठिकाणी मी ठेवली होती आणि आज लोकांच्या जवळजवळ मी काल रात्री 8:30 वाजल्यापासून आलोय, ती कार पडून गेलेला आहे। सार्वजनिक ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या देखील इथे तयार नाही आहेत। काल अनेक मंडळी इथे आली आणि आपल्या जो मूर्त्या आहेत त्या मूर्त्या त्या घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना मूर्त्या सापडल्या नाही। लोकांनी दुसऱ्यांच्या ज्या तयार मूर्त्या होत्या त्या उचलून घेऊन गेलेत, त्या घ्यायला येतात। त्यांना कल्पना नाही आहे की आपली मूर्ती इथे नाहीच आहे। खरं तर ह्या प्रकारावरती कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे। काल रात्री 8:30 वाजता 2 पोलीस जे गस्तीला होते त्यांना या प्रकाराची आम्ही कल्पना दिली होती, परंतु त्यांनी ते सिरियस घेतलं नाही। आता इथे पोलीस खातं आलेलं आहे, यांचे आंबोले साहेब म्हणून इथे मेजर आहेत, त्यांना देखील मी सांगितलं तुमचा जो इन्स्पेक्टर आहेत, जे वरिष्ठ इन्स्पेक्टर आहेत त्यांनी इथे येणं गरजेचं आहे आणि याची कायदेशीर तक्रार करून घेणं गरजेचं आहे। पोलिसांचं म्हणणं नेहमी असतं की आमच्याकडे कोणी तक्रार दाखल केली नाही, हा नेहमी त्यांची एक म्हणणं असतं। मी स्वतः जादूगार अभिजित डिक्लेअर करतो की मी स्वतः लेखी तक्रार द्यायला तयार आहे, बघूया कायदेशीर कारवाई काय करतात ते। आणि आता 11:20 झाली आहेत, काल रात्री 8:30 वाजता पोलिसांना याची सूचना दिली गेली होती, अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही। आता तरी तुम्ही कारवाई करताय का आणि या कंटकांना समाजकंटकांना तुम्ही आता बेड्या घालताय का ते आम्हाला बघायचं आहे। कारवाई लेखी होणं गरजेचं आहे ही आमची मागणी आहे। हा आमचा हिंदूंचा सण आहे, आमच्या भावना समजा आणि प्लीज आम्हाला सहकार्य करा। सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।